नमस्कार मंडळी, कसे आहात? नणंद बहिणी रेसिपीजमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे. आज आम्ही तुमच्यासाठी खास घेऊन आलो आहे बीटाचे लाडू. आपल्या तब्येतीसाठी खूपच छान असतात. चला तर मग करूया सुरुवात. आम्ही अर्धा किलो बीट घेतलेले आहेत. हे मोठे मोठे आकाराचे बीट आहेत, त्यामुळे त्यात 3च बीट आलेले आहेत. त्यांच्या आजूबाजूला कडेतून आपण कापून घेऊया. बघा, अशा पद्धतीने आपण आजूबाजूच्या कळा कापून घेऊ. त्यानंतर बीटांची साल काढून घेऊया. आपल्याला जे बीट थोडे कडक असतात ना, तेच घ्यायचे आहेत, जेणेकरून आपल्याला त्यांची साल छान काढता येईल. आता आपण संपूर्ण बीटांची साल काढून घेऊया. बघा, आता बीटांची साल काढल्यानंतर काय रंग दिसतो बीटाचा. बीट हे त्याच्या रंगामुळेच खूप प्रसिद्ध असतं आणि चव तर त्याची छानच लागते. म्हणून बरेचसे लोक बीटाचा सलाड म्हणून उपयोग करतात. आणि बीट हे आपल्या शरीरातील हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी खूपच महत्त्वाचं असतं. त्यामुळे बीट खाल्ल्यानंतर आपल्या शरीरातील रक्ताची कमतरता दूर होत असते. आणि बीट हे त्वचेसाठीही खूप छान असतं. त्वचेला चमकदार आणि निरोगी बनवण्यासाठी बीटचा भरपूर लोक उपयोग करत असतात. बघा, आता आपले बीट किती छान किसून होत आहेत. तुम्हाला दाखवतो आम्ही बीट किती छान किसून होत आहेत. जर तुम्ही अशा पद्धतीची किसणी वापरली तर आपले बीट ही खूप छान किसून होतात. बघा बघा, बीट्सचा रंग किती छान दिसतो, एकदम फ्रेश. बीटच्या वापराने आपण लिप बाम देखील बनवू शकतो घरी. त्याच पद्धतीने आपले संपूर्ण बीट किसून झालेले आहे. आता आपण आपले लाडू बनवायला सुरुवात करूया. सर्वप्रथम आम्ही 2 ते 3 पळी एवढं तूप घेतलेलं आहे. आपण जे तूप घरी तयार केलेलं असतं तेच तूप आम्ही घेतलेलं आहे. तूप छान गरम झालं की मग आपण त्यात जे किसून घेतलेलं बीट होतं ते घालूया आणि छान परतून घेऊया. बघा, आता बीट मस्त परतून झालेलं आहे. आता आपण पॅनची लीड 5 ते 10 मिनिटांसाठी बंद करून घेऊया आणि त्यानंतर बघूया आपले बीट्स शिजून झालेलं आहे की नाही. बघा, आता पाहूया आपण. बघा, आपले बीटाने संपूर्ण पाणी सोडलेलं आहे आणि ते त्याच्या स्वतःच्या पाण्यानेच छान शिजून होत आहे. आपल्याला अजून 5 ते 7 मिनटं लागतील हे शिजण्यासाठी. आपण मध्ये न थांबता एकसारखं बीट परतत राहायचं आहे, जेणेकरून ते आपल्या पॅनला लागणार नाही. तसं तर बीट हे पॅनला लागणारच नाही. आता आपण त्यातले पुढील साहित्य बघून घेऊया. त्यासाठी आम्ही 1 वाटीत साखर घेतलेली आहे आणि 1 छोट्या वाटीत काजू आणि बदाम मिक्सरमधून बारीक वाटून घेतलेली होती, ती घेतलेली आहे. बघा, आता आपण आपलं बीट जे किसून घेतलेलं होतं ते छान 5 ते 6 मिनटं परतून घेतलं होतं. त्यानंतर आपण आता 1 वाटी साखर घेतली होती, ती टाकून पुन्हा एकदा मिक्स करून घेऊया आणि साखर विरघळेपर्यंत सतत परतत राहूया. बीटमध्ये साखर टाकल्यानंतर आपण जे तयार केलेलं मिश्रण आहे ते पुन्हा पातळ होईल आणि मग ते घट्ट होण्यास सुरुवात होईल. बघा, अशा पद्धतीने आपल्याला करून घ्यायचं आहे. आपल्याला वाटतं की हे जळून गेलेलं आहे, पण तसं काही नसतं. ते मुळात शिजून गेलेलं आहे म्हणून त्याचा रंग हा बदललेला आहे. बघा, छान शिजून गेलेला आहे. आता आपण पुन्हा एकदा परतून घेऊया. तुम्हाला माहीत आहे का, बीटरूटमध्ये खूप मोठ्या प्रमाणात फायबर्स असतात. त्यामुळे ते आपले पचनक्रिया सुधारतात आणि बद्धकोष्ठता कमी करतात. बीटमुळेच आपल्याला जीवनसत्व आणि खनिजे मिळत असतात. बीटमध्ये अँटीऑक्सिडंट असतात, जे आपल्या पेशींना नुकसान होण्यापासून वाचवतात. बीटचे बरेचसे फायदे आहेत. बघा, आता आपली साखर विरघळत चाललेली आहे. आपण तिला सतत मिक्स करत जाऊया आणि आपलं जे बीट होतं त्याला पूर्णपणे मस्त शिजवून घेऊया. बघा, आपलं बीट मस्त शिजून होतं आहे. मस्त अजून 2 ते 3 मिनटं शिजवून घेऊया. त्यानंतर आपण जे काजू आणि बदामाचं मिक्सरमधून वाटून घेतलेलं जे पावडर आहे ते घालून पुन्हा एकदा मिक्स करून घेऊया.
आपलं लाडू बनवण्यासाठीचं जे मिश्रण होतं बीट ते मस्त तयार झालेलं आहे. आता आपण त्याला एका प्लेटमध्ये ट्रान्सफर करून घेऊया आणि पुढील कृतीसाठी लागणारं साहित्य बघून घेऊया. आपल्याला 1 वाटी खोबरं किसून घ्यायचं आहे. ते आपण एका प्लेटमध्ये घेतलेलं आहे. आता आपण याचे छान छोटे छोटे गोळे तयार करून घेऊया, म्हणजे लाडू बनवून घेऊया. आणि आपण जे किसून घेतलेलं खोबरं आहे त्यात डीप करूया आणि वरून अशी खोबऱ्याची कोटिंग करूया. मग आपले बीटरूटचे लाडू खाण्यास खूप चविष्ट असे होतात. बघा, दिसायला पण छान लागतात आणि खायला पण छान लागतात. मुळात बीटरूटचा रंग किती सुंदर आहे ना. आपण अशाच पद्धतीने आपले संपूर्ण लाडू करून घेऊया. खरं तर ना बीटचे खूप फायदे आहेत, पण काहींना म्हणजे मला देखील हे बीट आवडत नव्हते, त्यामुळे आम्ही लाडू करून पाहिले. तर हे बीटरूटचे लाडू तुम्ही म्हणजे ज्याला आवडत नाही ना तो देखील खूप आनंदाने खाईल. एक सोडून 2-2 खाणार. त्यामुळे तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा हे बीटाचे स्वादिष्ट असे लाडू. बघा, त्यावर जे कोटिंग केलेली आहे ना आपण खोबऱ्याची म्हणजे नारळाची, ती खूप छान आहे. तुम्ही ही कोटिंग करण्यासाठी जर का ओलं नारळ वापरले ना तर अतिउत्तम. अशाच पद्धतीने तुम्हीही एकदा बीटाचे लाडू करून बघा आणि आमची रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.